रायगडच्या धाटाव MIDCतील एलपे कंपनीत मोठ्या प्रमाणात वायू गळती झाली। बुधवार दिनांक 14 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास ही वायू गळती झाली। वायू हवेत पसरल्याने कंपनीतील कामगारांचे तसेच परिसरातील लोकांचे डोळे चुरचुरत होते। एवढेच नव्हे तर वृत्तसंकलनासाठी गेलेल्या पत्रकारांनाही वायू गळतीचा त्रास झाला। वृत्तसंकलन करणाऱ्या पत्रकारांचे डोळेही चुरचुरत होते, डोके जड झाले होते। रस्त्यावरून जाणाऱ्या दोघांना वायू गळतीचा त्रास झाल्याने त्यांना लगेच हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले। कंपनी जवळ जिल्हा परिषद शाळा आहे, त्यामुळे लहान मुलांच्या जीवाचे काही बरे वाईट झाले असते, तर या कल्पनेने धाटाव गावातील तरुण आक्रमक झाले होते। सदर घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस निरीक्षक मुकपडे दाखल झाले। यावेळी दोषींवर कारवाई करा अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आली। रोहा उद्योग असोसिएशनच्या अध्यक्षांची ही कंपनी असल्याची चर्चा देखील आहे। त्यामुळे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आता काय कारवाई करणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे। चुकून झालेलं नाही, त्यांचं मेंटेनन्सचं काम चालू होतं। त्या दरम्यान तो सोडल्यानंतर जे आहे त्याचा तो हवेच्या संपर्कामध्ये आला की असा एकदम असा धूर दिसल्यासारखा दिसतो, असं आहे ते। बाकी काही हे नाही। सर आता सांगा ना, कुठे गेले? कोण सांगत? वैरागी डॉक्टर का? शिवसत्ता टाइम्ससाठी अक्षय जाधव, रोहा। दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।